नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठ 16वी ही कविता झुळूक मिळवावे आपण ऐकली। आता याचे मी तुम्हाला अर्थ सांगते। याचे कवी आहे दा कारे। पहिल्या दोन ओळीचा अर्थ आहे, वाटते सानुली मंद झुळूक मिळवावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। एक लहानशी मुलगी हळूवार झुळूक व्हावी असे मला वाटते, अशी म्हणते लहानशी मुलगी। जिकडे माझे मन ओढ घेईल तिकडे स्वच्छपणे मी बागडावे असं तिला वाटते। कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट। याचा अर्थ आहे की झुळूक होऊन कधी बाजारात फेरफटका मारावा तर कधी नदीच्या किनारी भटकावे, कधी आमराईमध्ये किंवा कधी जुन्या पडक्या वाड्याच्या पाठीमागे लपावे, कधी थांबत थांबत पुढे जावे तर कधी लक्षपूर्वक एकत फिरावे, कधी आरामात रमतगमत हिंडावे किंवा कधी सरळ झेप घेत सूर मागावा। लावून अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलुनी बघेतो व्हावे फार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातुनी फिरता उधळूनी द्यावा। याचा अर्थ आहे, नुकत्याच उमललेल्या नाजूक कळीला अलगद हळूवारपणे बोट लावावे आणि तिचे फूल होण्याच्या आत तिथून निघून पळून जावे, परंतु पुढे जाता जाता तिचा सुगंध सोबत घेऊन जावे आणि दाही दिशात फिरता फिरता उधळून द्यावा। गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्यांची पसरावी चौफेर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात। याचा अर्थ आहे, झुळझुळ वाहणारा झरा जणू गाणे गातो आहे। त्याच्या गाण्याची नकळत उमटलेली मधुर तान चोहोबाजूंनी पसरून टाकावी। पाचूच्या हिरव्यागार शेतात आणि नदीच्या शांत निळ्या पाण्यावर मखमली लहरी उमटवीत गात जावे असे मला वाटते। ह्या कवितेचा अर्थ याप्रमाणे आहे। धन्यवाद।